उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी माझाशी संवाद साधलाय आणि त्यांच्याशी या सगळ्या पार्श्वभूमीवर गोविंद शेळकेने केलेला हा एक्सक्लुझिव्ह संवाद आपण पाहूया. आणि उंचीवर म्हणत असताना काही घटना घडतायत या दिवसापर्यंत, ज्या घटनेमुळे कदाचित आपण कुठं व्यतीत झालात, थोडंसं वाईट वाटलं जे घडतंय राजकारणामध्ये ते? मला आता व्यथित व्हायला आणि वाईट वाटायला थोडा कमी वेळ होता, कारण शेवटी आपण एका मिशनवर काम करत असतो आणि ते मिशन सक्सेसफुल होताना तिकडे फारसं लक्ष न दिलं तर आपली एनर्जी चांगल्या पद्धतीने सेव्ह करता येते. पण नक्कीच जेव्हा अंतर्मुख होते किंवा कधी कधी अशा घटना घडतात तेव्हा एकदम असं वाटायला लागतं की आपलं मेरिट, आपण केलेलं काम, आपण दिलेले अनेक वर्ष हे कुठेतरी काही घटनांमुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं त्या क्षणापुरतं, पण त्याची उत्तरंही मिळतात. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिल्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करता येतात. तर एक व्हायरल कॉल जो ऑडिओ आहे, जो मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियामध्ये फिरतोय, जी चर्चा होती, आपण एका उमेदवारासोबत बोलताय त्याच्यावर दिसतंय, काय झालं होतं? कुठल्या उमेदवाराला आपण बोलत होता? कारण राजकीय चर्चा अशी पण आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलताय फॉर्म काढून घेण्यासंदर्भात. खरं तर इतकं अदखल पात्र आहे ते क्लिप. तुम्ही जरी म्हणजे 1000 वेळा जरी ऐकली तर त्याच्यामध्ये काहीच असं नाही, नंबर एक. आणि ती नेमकी क्लिप मोदीजींची सभा इतकी छान झाल्यानंतरच त्याची बातमी किंवा त्याच्याविषयी अशा प्रकारे चर्चा व्हावी हे मला थोडं आश्चर्यकारक वाटलं. मुळामध्ये ती व्यक्ती माझी माहितीप्रमाणे राष्ट्रवादीची, म्हणजे जी आमच्याबरोबर अलायन्समध्ये राष्ट्रवादी, त्या राष्ट्रवादीची व्यक्ती होती. त्यांनी फॉर्म भरला होता. त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या व्यक्तीने फॉर्म भरू नये. हे निसर्गतः आपण ज्या अलायन्समध्ये आहोत त्याच्यातलेच कोणी जर फॉर्म भरले तर नॅचरली मतांचं डिव्हिजन होत असतं आणि त्याच्यामुळे त्याची एक आपण प्रयास करणं की जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे लोक एका बाजूनी काम करावे. ह्याच्यामध्ये गैर काय आहे? हे त्या क्लिपमध्ये पण काही गैर नाही. मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची क्लिप नेमकी आत्ताच सगळं चांगलं असताना व्हायरल करून कोणीतरी त्याच्यातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्या व्यक्तीने असा आग्रह केला की धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमनी बोलल्यानंतर की पंकजाताईंनी स्वतः मला बोलावं. माझा त्यांचा परिचय नाही. माझ्या मते हीच व्यक्ती उभी होती मागच्या निवडणुकीत देखील, असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर. त्यांनी तेव्हा काही मतही घेतली होती 10-20 हजार. त्यांचा आग्रह होता की पंकजाताईंनी मला बोलावं आणि हा आग्रह बऱ्याच ठिकाणी असतो लोकांचे की ताईंनी आम्हाला बोलावं. आणि हे फार निसर्गता आहे की आपण आपल्याच पक्षाचा किंवा आपल्याशी जोडलेला व्यक्ती जर उभा असेल तर त्याला आपण म्हणून समजावून सांगतो. त्यांना उमेदवार म्हणणं चूक आहे. ते उमेदवार कसे होतील जर त्यांनी फॉर्मच ठेवलं नाही तर ते उमेदवार नाही. त्यांचा संपूर्ण निर्णय धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जेव्हा झाला तेव्हा त्यांचा आग्रह होता की पंकजाताईंनी मला 5 वाक्य तरी बोलावे किंवा 5 मिनटं तरी बोलावं. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन लावून दिला आणि मी अत्यंत म्हणजे निस्पृहपणे बोलत आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्यांनी अशी मागणी जेव्हा मला फोन लावून दिला तर सांगितलं की त्यांच्या काही अपेक्षा आहेत. तर मी त्या माझ्या मते त्या क्लिपमध्ये असंच म्हणते की माझ्या औकातीत जे आहे ते मी प्रयत्न करेन. ह्याच्यात काहीच चूक नाही आहे. हे असंविधानिक काय आहे ह्याच्यामध्ये. बजरंग सोनवणे यांनी म्हटलं की आम्ही याची तक्रार करतोय, प्रशासनाने सोमोटो याच्यावर बघायला करावी. त्यांनी तक्रार, ते त्यांचं कामच आहे. तक्रार करण्यासाठीच त्यांची निवडणूक आहे. त्यांनी तक्रार करावी, त्यांचा तो अधिकार आहे. माझी काही त्याच्याविषयी हरकत नाही. पण ही जी कहाणी आहे ही कहाणी अशी आहे की पालकमंत्र्यांच्या पक्षाशी संबंधित ते व्यक्ती होते. त्यांची जबाबदारी होती की आमच्या निवडणुकीमधले अडसर त्यांच्या पक्षातून येणारे दूर करावे. त्या व्यक्तीने आग्रह केला की पंकजा ताईंनी बोलल्यावर मला आणखी विश्वास वाटेल आणि म्हणून ताईंनी बोलावं. म्हणून मला फोन लावून देण्यात आला. मी त्या व्यक्तीचा नंबर माझ्याकडे ना, माझ्या मोबाईलवर त्यांचा कुठला संपर्क आहे. एका माझ्या कार्यकर्त्यांनी तो फोन लावून दिला आणि मला असं वाटायला लागलं की जणू ती क्लिप ही काही एखादी निवडणूक पिकला गेल्यावरच करण्यासाठी ठेवली की काय, अशा पद्धतीने ते झालंय. पण सर्व मतदारांमध्ये कुठलाही संभ्रम याच्यात असण्याचं काहीच कारण. किती दिवसापूर्वी घडलं असेल ते? म्हणजे किती संभाषण कधीचं आहे आणि क्लिप कधी बाहेर? अहो, विड्रॉलचे दिवस कुठला होता, त्याच दिवशी झालंय. आणि ते म्हणत होते तुम्ही माझ्या विड्रॉलला आहे. तर म्हटलं असं कसं शक्य आहे, मी येऊ शकत नाही. आणि त्या दिवशी कितीतरी फॉर्म विड्रॉ झाले. त्यातले काही समोरच्या उमेदवारांच्या शिफारसीने झाले असतील काही. तर हे लोकशाहीत लोक का फॉर्म भरतात आणि का काढतात हे त्यांनाच विचारलं पाहिजे ना. आम्ही काय करू शकतो त्याच्यामध्ये? मला जेव्हा धनंजय मुंडेंच्या टीमनी आणि धनंजय मुंडेंनी वाल्मिकांनी सांगितलं की ताई त्यांना तुमच्याशीच बोलायचं आहे, तुम्ही फोनवर बोला, म्हणून मी बोलले. माझा त्यांचा परिचय देखील नाही, मी स्वतःहून फोन देखील केला नाही. त्यांनी काही 2-3 लोकांना अशा मला भेटवलं.
त्यांच्या प्रयत्नातला तो विषय आहे, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही. शेवटचा प्रश्न आहे माझा की लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पंकजा मुंडेला उमेदवार म्हणून काय वाटतं? कारण आता 48 तासामध्ये प्रचार यंत्रणा थांबणार आहे. अनुभव वेगळा होता स्वतःसाठी, कारण लोकसभा यापुढे तुम्ही बघितली पण ती साहेबासाठी होती किंवा प्रीतमताईसाठी होती, मात्र स्वतः उमेदवार म्हणून काय शेवटचा अनुभव होता या निवडणुकीला सामोरं जात? मला असं वाटलं की अनेक निवडणुकांपेक्षा या निवडणुकीमध्ये अत्यंत कठीण मानसिकता लोकांची झालेली होती. असे फेस करायची वेळ साहेबांवरही आली नाही, प्रीतमताईवर तर आलीच नाही. परंतु ही मानसिकता जी आहे ती उघडपणे होती. पहिले असेल तरी सुप्त असायची, ती प्रचंड उघड होती. त्या मानसिकतेला उघड बोलणं, मोकळं बोलणं हे आवश्यक होतं. मध्यस्थ न ठेवता डायरेक्ट त्या लोकांशी संवाद साधणं आवश्यक होतं आणि तो प्रयत्न मी केला. निवडणुकीत खूप उतार चढाव असतातच, ते सगळे अनुभवले. निसर्गतः वाटतं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण मेरिटवर काम करत असतो, आपण समोरच्या माणसांचा विकास करण्यासाठी काम करत असतो, कुठलाही भेद मनात न ठेवता. तेव्हा अशा काही अफवा जेव्हा असतात, काही अफवा पसरवल्या गेल्या की माझे अधिकारी असे होते, अमुकच समाजाचे होते, या सगळ्या म्हणजे मी तर म्हटलं एका सभेत की हे कोण अशिक्षित लोक अशा अफवा पसरवतात किंवा ह्यांच्याकडे काही कॅलिबर नसलेली लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा वाईट वाटतं. आमचं एक कॅलिबर आहे राजकारणामध्ये. मी गेले 22-23 वर्ष राजकारणात काम करते आहे. अत्यंत सकारात्मक माझं काम आहे. कुठलाही आरोप माझ्यावर निसर्गतः काही झालेला नाही, सिद्ध झालेला नाही. माझ्या जीवनामध्ये मी जो प्रवास केला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही लोकांचा कधी कब्बर चहा मी अपेक्षित नाही ठेवला आहे. मी राजकारणात काम करते ते एका ध्येयाने झपाटून जाऊन मुंडे साहेबांच्या अर्थवट राहिलेल्या प्रवासाने एक मनामध्ये फार पीडा आहेत, त्याच्यासाठी मी काम करते. मी स्वतःसाठी मला ह्याच्यामध्ये काही अपेक्षा नाही आणि लोकांना मी विकासच दिला आहे आणि लोकांनी विकासावरच बोलावं, नाही तर लोकांचं भविष्य धोक्यात येईल ही काळजी या निवडणुकीत माझी होती. आणि म्हणून मी जो प्रवास केला तो बेधडक केला, निर्भीडपणे केला. मला आज शेवटच्या टप्प्यात जर विचारलं तर अत्यंत काही ठिकाणी वेदना झाल्या, काही ठिकाणी अपमानित वाटलं, पण आज मला असं वाटतंय थोडंसं समाधान माझ्या मनामध्ये आज वाटतंय की शेवटी काही टक्के लोकांना मी योग्य दिशेने नेण्याकडे यशस्वी ठरत आहे. नक्कीच. तर आपण ऐकलं की ह्या होत्या पंकजा मुंडे, ज्या सांगतायत की लोकसभेची पहिली निवडणूक त्यांच्या आयुष्यातली होती, ज्याला सामोरे जाताना काही वेळा अपमान झाला, अफवा पसरल्या, मात्र ज्या मिशनवरती त्या निघाल्यात त्या समाधानी आहेत असं सांगता येतं. माझा सहकारी काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.